संध्याकाळचा स्वयंपाक, सोमवारचा स्वयंपाक संध्याकाळचा. दूध तापवलं आज, काल दूधच नाही मिळालं. सकाळी दूध आलं ना, दूध कालच्या दुधाचं दही लावलं अर्धा लिटर. चितळीचं कोण नाही खात ना, पण दही लावलं. मटकी आणि दूध, कढई टाकली. हा मसाल्यामध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडीशी धनी, 2 लवंगा, 2 मिरी आणि विलायची असा मसाला करणारी. तेल टाकणारी. आणि मटकीची भाजी मी कशी करते तुम्हाला दाखवते. सोमवारचा स्वयंपाक. पीठ मळलेलं आहे मी सकाळी, एकच टाईम मळते सकाळी. संध्याकाळचं गडबड होत नाही माझी. आणि मी रात्रीचं नाही मळत नाही, सकाळचं आहे. चपात्या करणार, जिरी मोहरी टाकणार. डब्बा मोहरी, जिरे, मसाला वाटते आणि ह्यात टाकते मी मसाला टाकणार. थोडंसं 2 लवंग इलायची आणि एक विलायची मिरी आणि 2 लवंग, 2-3 मिरी आणि धने वाटतात सुटलं. आणि काळा मसाला, लाल तिखट आणि धने पावडर, जिरे पावडर सगळं टाकलं. आणि ह्यात तर मसाल्यात तर तुम्हाला सांगितलं, कांदा, टोमॅटो, एक चमचा धने, 2-3 लवंगा, 2-3 मिरी, एक हिरवी इलायची, कोथिंबीर, अद्रक, लसणाचे 4-5च पाकळ्या घेतल्या. अद्रक थोडासा घेतला, अर्धा इंचापेक्षा कमी. कोथिंबीर घेतली आणि तेल टाकून चांगलं परतलं. तेल काही जास्त नाही टाकलं, कमीच टाकलं असते. आता ह्याला चांगलं वास येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत परतायचं. नंतर मी मटकी टाकली शिजत, ती मटकी ह्यात टाकायची. चला भाजी दाखवते मी तुम्हाला नंतर. फुलकी करणार आहे, मसाला बाजूला आला. तर मटकी शिजली की काहीच काम नाही, पोळ्या केल्या की झालं का. आज भात वगैरे नाही करणार. आज भाजीला काय चांगलं दोन दाखवते. हिरवी मिरची आणली, 2 ठेवले, टोमॅटो आणले, अजून पालक आणि मेथी आणली. निवडायची आता पालक आणि मेथी. भाजीपाला मेथी कलर मागवली, मेथी आणि पालक स्वस्त झाली. हिरवी मिरची 40 रुपये आणि ही केळी मला 60 रुपये. परत गुरुवारचा बाजार भरतो आमचा, परत आणता येतं. भेंडी आणलेली मी. चला भेटू नंतर. मी ते वाजले तुम्हाला दाखवते. 9:15 वाजले. 9:30ला जेवण करतात आमच्या इथे आणि मुलं उशिरा करतात अजून. लाईट लावते, जी गप्पा दाखवते. आज सोमवारी ना, फक्त आज मसालाच फक्त देईल, बाकी सगळ्यांना आणली. आज कालची थोडी काढून टाकली. कसं वाटतं मला देईल, छान आहे ना. चला, हे धणे मला आता उद्या बारीक करायचे, वाळले सगळं. उद्या बारीक करते. भाजी झाली, आता थोडंसं भाजल्याचं राहिलं. चला भेटू नंतर, बाय.
चटणी बघा, ह्यात चटण्या भरल्या. ह्यात मी केलं आवळ्याचं मुरब्बा, ह्यात चहा पावडर, ह्यात साखर, ह्यात मीठ आहे, ही शेंगदाण्याच्या वड्या, चिक्की, शेंगदाणे खाली, हे फुटाणे, हे मनुके, ते बदाम काजू ठेवले. ह्याचे ते चहा पावडर पोरं पितात, ती चहा पावडर वेगळीच आहे. असं मी खायला ठेवलं. आणि ह्यात बिस्किट असतात, हे प्रोटीन पावडर आहे, ही कॉफी आहे, साखर आहे, आणि इथं मुसळी. असं मी रोज लागतं ते जवळ ठेवलेलं, किटलीमध्ये तेल ठेवत असते. आणि नंतर मी असं काचेच्या प्लेटा ठेवते. असं माझं संसार. मळलेलं आहे सकाळी, छान मळलं. पोळ्या पण छान होतात याच्या. मिरच्या खूप महाग झाल्यात, 40 रुपये पाव झालेत. भांडी लावायची थोडीशी राहिली. आता मी भाजी टाकते आणि पोळ्या करते. आणि मग मुलांना शिकरण करायचं, शिकरण करते. चला तर असं भेटू आपण. झाली मटकीची भाजी, साधी सिंपल, साधी काय म्हणून सगळं टाकलं तर मस्तपैकी तरी छान झाली. आता फक्त कोथिंबीर टाकायची आणि पोळ्या करायच्या. चला, दाखवली तुम्हाला एक रेसिपी. सकाळी मी मेथीची भाजी केली होती पातळ, त्यातली थोडी राहिली. भात नाही करणार आहे, नुसतं पोळ्या आणि मटकीची रस्सा व्हायची. आणि मुलांना वाटलं तर केळाचं शिकरण आवडतं सगळ्यांना, मुलं खातील. चला बाय. पोळ्या केल्या आणि भाजी अशी झाली, छान झाली. चला परत भेटू अशाच नव्या रेसिपी घेऊन. असं करून लागतं चपात्या मला. 9:30 वाजले. चला, गुड नाईट. त्यांना गरम गरम जेवायला लागतं. चपाती केली आणि नंतर मी ते जेवल्यानंतर मी जेवणार आहे. चला तुम्हाला दाखवते. त्यांना वाढले ही करून चपाती कशी देते बघा. अशी गरम गरम जेवतात ते. चला बाय, गुड नाईट.